नमस्कार गाववाल्यांनो, कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण सार लाईव्हच्या मालवणी बुलेटिनाक सुरुवात करूया। भुईबावडा परीक्षा केंद्रातल्या कॉपी प्रकरणात शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली। मुख्य सूत्रधारावर पोलीस कारवाई झाली। 3 दिवस तो पोलीस कोठडीत होतो, मात्र आता ह्योच मुख्य सूत्रधार पुन्हा कामार येईल अशी चर्चा। इतक्याच नाही तर बाकी 4 शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागात संस्थात्मक कारवाईचे आदेश दिलेले असताना कारवाई खयच दिसणार नाही। मग संस्थांनी नियम धाब्यावर बसवून दोषी लोकांका अभय दिलो असा काय? कारवाई थांबवण्यासाठी नेमको कोणाचो दबाव असे प्रश्न पडले। भुईबावड्याचा परीक्षा केंद्र, 10वीची परीक्षा आणि समोर इलेला कॉपीचा भयंकर प्रकरण। या प्रकरणात वैभववाडी वांगडा सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिमा धुळीक मिळाली। प्रकरणाची चौकशी झाली, पोलीस कारवाई झाली आणि मुख्य सूत्रधाराक 3 दिवसाची पोलीस कोठडीची हवा खावची लागली। पण आता प्रश्न असा, इतक्या गंभीर प्रकरण असताना संबंधितांच्यावर संस्थात्मक कारवाई खेका होणार आहे। नियमानुसार अशा प्रकरणात निलंबनावांगडा कठोर कारवाई अपेक्षित असताना संबंधित शिक्षण संस्थांनी मात्र कारवाई करूक टाळाटाळ केल्याचा आरोप होत असा। या प्रकरणातलो मुख्य सूत्रधार सेवेत रुजू झालो असा। त्याच्यातच शिक्षण मंडळ आणि सिंधुदुर्ग शिक्षण विभागाकडून बाकीच्यांच्यावर संस्थात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले सर। पण हे आदेश गेले खय? कागदावरच रवलेत की काय? मग ही नेमकी शिक्षण संस्थांची मेहरबानी की कोणाचो दबाव? तालुक्यात अशी चर्चा रंगली असा काय संबंधितांका कारवाईपासून वाचवण्यासाठी संस्थेतलेच काही पदाधिकारी जोरदार फिल्डिंग लावून असं। जर या खरा असा तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांका पाठीशी घालण्याचा अधिकार संस्थेक कोणी दिलो? नियम विद्यार्थ्यांसाठी वेगळे आणि शिक्षकांसाठी वेगळे असत काय? परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झालो तर सामान्य विद्यार्थ्यावर कारवाई होता, मग परीक्षेच्या पावित्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या संबंधितांच्यावर कठोर कारवाई खेका नाही। शिक्षण मंडळाचे आदेश असताना संस्थांनी कशा कारवाई गजून करूक नाही? मुख्य सूत्रधारासकट बाकीचे सेवेत रुजू झाले असतील तर त्यांना कोणाच्या आदेशाने अभय मिळालो? कारवाई रोखण्यासाठी कोणाचा दबाव असा? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण विभाग आदेश न पाळणाऱ्या संबंधितांच्यावर आता काय कारवाई करतली असे बरेच प्रश्न आहेत। 10वीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचो महत्त्वाचा टप्पो। या प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होकच हवी अशी मागणी शिक्षणप्रेमी करत असत। दोषी कोण, त्यांच्यावर कारवाई का नाही आणि त्यांना अभय देता कोण, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरा आता शिक्षण विभागाने देऊची वेळ येली असा। कारण आता कॉपीचा या प्रकरण झाकून ठेवला तर उद्या असेच गैरप्रकार झाले तर ते आळो घालतो कोण? वैभववाडी तालुक्या वांगडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिक्षण प्रेमींची नजरा आता शिक्षण विभागाच्या कारवाईकडे लागले सर। श्रीधर साळुंखे, कोकण सार लाईव्ह, वैभववाडी। तेरसे बांबर्डे वासियांका रेल्वे फाटकाचो त्रास होता। हेचो इलाज म्हणान उड्डाण पूल नाहीतर अंडरपास मार्ग मिळाचो म्हणजे नागरिकांची डोकेदुखी कमी होईल म्हणानच जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांच्यानी जिल्हाधिकाऱ्यांका गाराणा घातला। तेरसे बांबर्डे गावात एक दिवस शेतकऱ्यांसाठी बांधावरची शाळा या कार्यक्रमाचं आयोजन केलेला होता। या कार्यक्रमात रुपेश कानडेंनी येळेचो फायदो घेत जिल्हाधिकाऱ्यांसमोर रेल्वे फाटकाचो प्रश्न मांडल्याने आपले दोघांच्या संयुक्त विधान कानात हा विषय घालत होता की आमच्या इथला हा गावामध्ये मॅडम आम्ही सर्व शेतकऱ्यांना मागेल ते धान्य बी बियाणे आम्ही मोफत दर गेली 10 वर्ष देतच आहोत आणि 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही मोफत परीक्षेला आणण्याची व्यवस्था करतो। परंतु मॅडम आता येताना जे रेल्वे फाटक भेटतं हा आमच्या गावातला सगळ्यात मोठा अडसर आहे। तो रेल्वे फाटकाचा जर आपण विषय हँडल करा आणि तो आम्हाला जर यातून मुक्त करा, एकतर तिथे ओव्हरब्रिज किंवा अंडरपाससाठी पण तेवढी व्यवस्था आहे, तेवढं जर करून मिळावं अशी विनंती ग्रामस्थांतर्फे आपल्याला वाटते। कणकवली स्वच्छ आणि सुंदर दिसाक होई म्हणून मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्टॉल हटाव मोहीम राबवली। त्याच्यानंतर पुलाखालचे फळा, फुला आणि भाजी विकणारे एका ठिकाणी बसवून पुलाखाली सुशोभीकरण करूचा ठरला। पण नेमून आणि आखून दिलेल्या जागेत अजून काय फळवाले, फुलवाले आणि भाजीवाले बसाक नाहीत। ह्याच्यावर नगरपंचायत आता काय करतली हे बघूचा लागताला। कणकवली शहरातल्या उड्डाणपुलाखाली
मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी हटाव मोहीम सुरू केल्याने काही दिवसापूर्वी इथले स्टॉल हटवण्यात दिले आणि फळ विक्रेते असतात, भाजीपाले विक्रेते आणि फुल विक्रेते यांना एक जागा ठरवून देण्याचा ठरला. जागा ठरवून देखील दिली, पण अजूनपर्यंत या जागेवर कोण बसला नाही अशीच परिस्थिती आपल्याला दिसत असा. सध्या बघतो की या ठिकाणी काही ठिकाणी जे स्टॉल आहेत त्यांनी आखून ठेवल्यानी, आपली टेबला लावून ठेवल्यानी आहेत, काहींनी ट्रे लावून ठेवल्यानी आहेत, काहींनी गाड्या देखील पार्किंग करून ठेवल्यानी आहेत. ह्यो एक जो पिलर आहे म्हणजे ह्यो 12 नंबरचं पिलर, 13 नंबरचं पिलर आणि 14 नंबरचं पिलर, ह्या 2 पिलर खाली बघितलं तर ही जागा आखून दिलेली आहे. आता हे का नाही म्हटलं तरी 10 ते 15 दिवस झाले जागा आखून दिल्या, तरी देखील या ठिकाणी हे कोणच फळ विक्रेते, भाजीपाला आणि फुल विक्रेते हे दिसत नाहीत. पण जुन्या ठिकाणी बघतो तर अजून देखील ते थंयच बसले आहेत. त्यामुळे या कणकवली शहरातील नागरिकांका बघलो तर वाहतुकीची समस्या, ट्रॅफिक होता खूप आणि जी मोठी अडचण सुरू आहे, जाण्यायेण्याक त्रास होता. त्यामुळे हे भाजीपाला आणि फळ विक्रेते नेमकं कधी बसतले असंच आता हे कणकवलीतील नागरिक प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे जी ज्या भाजीपाला, फळ विक्रेते आणि फुल विक्रेते यांच्यासोबत मुख्याधिकारी आणि नगरसंदर्भात यांनी एक चर्चा केल्यानी होती ज्या आखून दिल्याने. त्यावेळी बाबा कसा नियोजन असावा, त्यावेळी काही लोकप्रतिनिधी पुढे येऊन आम्ही या नियोजन करतो असं सांगल्यानी, पण अजूनपर्यंत काही हा नियोजन झाला नाही. त्यामुळे काही असे समजतात की लाईटची व्यवस्था होत नाही, काही समजतं की पाणी म्हणजे जे व्यवस्था होय ते होत नाहीत. पण काय आता ज्या ठिकाणी बसलेत थंय पण देखील तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे नेमके हे आता हय कधी बसतले असोच प्रश्न आता उपस्थित. आणि जर समजा अजून देखील हे नाही बसले तर नेमकं मुख्याधिकारी गौरी पाटील याच्यावर काय भूमिका घेतात ह्या देखील आता बघूचा लागतला. त्यामुळे आता सध्या तर कणकवली नागरिकांना पडलेला प्रश्न की ही जागा आखून दिलेली, नेमून देखील जागेत हे फळ आणि भाजीपाले विक्रेते कधी बसतले ह्योच प्रश्न आता उपस्थित होता. कॅमेरा साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकणचा लाईव्ह, कणकवली. नरेंद्र डोंगरावरच्या रस्त्यावर देवपान केलेला दिसला. या देवपान एका बाल माणसाने केल्याची चर्चा. ऐतिहासिक वारसो असलेल्या कोटकामतेत इनामदार श्रीदेवी भगवती संस्थांचो वार्षिक शिवकालीन भावई उत्सव मोठ्या जोशात पार पडलो. या निमित्तान उत्सवात भाविकांनी खूप गर्दी केली होती. देवगड तालुक्यातल्या कोटकामते हयच्या इनामदार श्रीदेवी भगवती संस्थांच्या वतीन वार्षिक शिवकालीन भावई उत्सव निमित्त कोटकामते गावातल्या लग्न करून दिलेल्या सासरवाडीत गेलेले माहेर वशणी येतात. आपल्या सासरवाडीचे आणि माहेरातल्या कुटुंबाक सुखपती मिळवण्यासाठी खणा नारळान ओटी भरून देवीक गारणा घालतात. देवीच्या मांडात साचलेल्या पाण्यात लहान मोठीत पोरा चिखलाचो खेळ खेळतात. त्याच्यामुळे उत्सवाचा वातावरण अधिकच रंगतदार होता. नूतन विद्यालय करणे शाळेत झाडा लावण्यात दिले. 100 झाडा लावून पर्यावरण वाचवचो संदेश देण्यात दिलो. शाळेचे संस्थापक MD देसाईंची ही संकल्पना. या उपक्रमासाठी त्यांचा कौतुक करण्यात येता.
आंबोली धुक्यात हरवली असान घाटात धुक्या पसरला, पर्यटकांका वेगळो अनुभव हय मिळता। आता हयच थांबतो, पुन्हा भेटाया रविवारा मालवणी बातमी घेऊन। तवसर बघत रवा कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह।